जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तूची भक्तजना. गजानन महाराज हे भक्तांचे खरे रक्षण करणारे सद्गुरू आहेत. त्यांच्या चरणी जो भक्त एकनिष्ठेने श्रद्धेने शरण जातो त्याचे ते सर्व संकटांपासून रक्षण करतात. त्यांच्या कृपेने जीवनात शांतता आणि समाधान प्राप्त होते. हे अभंग गजानन महाराजांच्या महिमेची सुरुवात करतात. त्यांना वंदन करून भक्तिभाव व्यक्त करतात. नंबर 2, निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन. म्हणजेच गजानन महाराज हे मूळतः निर्गुण निराकार सर्वव्यापी परमात्मा आहे, पण भक्ताच्या प्रेमासाठी त्यांनी सगुण साकार रूप घेतले. ते गजानन म्हणून भौतिक स्वरूपात प्रकट झाले. या अभंगातून हे सांगितले जाते की भक्ताच्या कल्याणासाठी परमात्मा विविध रूपे घेते आणि त्यांच्या जीवनात चमत्कार घडवतो. नंबर 3, सदेह तू परी विदेह तू देह असूनी देहातीत तू. म्हणजेच गजानन महाराज जरी मानवी देहात असले तरी ते आत्मतत्वाशी एकरूप असल्याने देहाच्या पलीकडे आहेत. त्यांचे अस्तित्व केवळ शरीराबद्ध नाही, ते ब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्यांच्या कृतीमध्ये भौतिक बंधन नाही. हा अभंग त्यांच्या आध्यात्मिक उंचीचे वर्णन करतो. नंबर 4, माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगट. म्हणजेच गजानन महाराज माघवद्य सप्तमी या पवित्र दिवशी महाराष्ट्रातील शेगाव या ठिकाणी प्रकट झाले. या दिवशी त्यांचे अवतार रूप प्रथम भक्तांना दिसले. त्यामुळे ही तारीख भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि स्मरणीय मानले जाते. नंबर 5, उष्ट्यापत्राळी निमित्त विदेहस्त तव हो प्रगट. एकदा महाराज उष्ट्यापत्राळीवेळी अन्न खात होते. या प्रसंगामुळे लोकांना त्यांचे विदेहत्व समजले. म्हणजेच जे भौतिक स्वरूपात असूनही त्यांचे मन आणि आत्मा पूर्णपणे आध्यात्मिक होते. त्यांच्या वागणुकीतून त्यांचे लौकिकपणा लोप पावलेला दिसते. 6, बंकटलालावरी तुझी कृपा झाली ती साची. जे बंकटलाल नावाच्या एका भक्तावर गजानन महाराजांनी कृपा केली. ही कृपा अशी होती की बंकटलालचे जीवनच बदलून गेले. त्यांच्या आशीर्वादाने तो संकटातून बाहेर आला. हा अभंग महाराजांच्या भक्तांवरील प्रेम भावनेची आणि कृपाशक्तीची साथ देतो. नंबर 7, गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी. एका गोसाव्याने नवस केला होता की जर त्यांचे कार्य सिद्ध झाले तर गजानन महाराजांनी गांजाला स्पर्श करावा. महाराज हे सर्व पवित्र तत्वांचे मूर्तिमंत रूप असूनही भक्ताच्या प्रेमापोटी त्यांनी गांजाला ओठ लावली. यातून त्यांच्या भक्ताप्रती असलेली आपुलकी आणि त्यागभावना दिसून येते. ते भक्तांच्या भावना ओळखून त्यांचे मन समाधान पावेल असे आचरण करतात. हा अभंग भक्तवत्सलतेचे सुंदर उदाहरण आहे. 8, तव पद तीर्थे वाचविला जानराव तो भक्त बला. म्हणजे जानराव नावाचा एक भक्त संकटात सापडला होता. गजानन महाराजांच्या पदतीर्थांच्या प्रभावाने त्यांचे रक्षण झाले. पदतीर्थ म्हणजे पवित्र चरणामधून वाहणारे जल. ते केवळ शरीर नव्हे तर आत्म्यालाही शुद्ध करते. महाराजांच्या चरणांमधील जलांचे जनावरांचे जीवन सुकर झाले. या अभंगातून भक्ताच्या पूर्ण विश्वासावर आधारित कृपा आणि चमत्कार दाखवले आहेत. 9, जानकी राम चिंचवणे नासवलो ओनी स्वरूपी आणले. म्हणजेच जानकीराम नावाचा भक्त चिंचवण गावात होता. तो एखाद्या गंभीर रोगाने ग्रस्त होता. महाराज ज्यांनी त्यांच्या आजारांवर निवारण करून त्याला आध्यात्मिक उन्नती दिली आणि स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप केले. त्यांच्या
कृपेने केवळ शारीरिक नव्हे तर आत्मिकही उद्धार होतो. हा अभंग त्याच कृपाशक्तीचे दर्शन करतो. 10. मुकीन चंदूचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या केले. म्हणजे चंदू नावाचा एक मुका मुलगा होता. तो बोलू शकत नव्हता. महाराजांनी त्यांचे कानवले खाल्ले, म्हणजेच त्यांच्या कानातले पारंपरिक सोन्याचे दागिने, आणि त्या कृतीने त्याच्या वाणीला बंधनमुक्त केले. त्याला वाणी प्राप्त झाली. हा अभंग सांगतो की गजानन महाराज केवळ बाह्य उपचारच नाही तर चमत्कारिक पद्धतीने भक्तांचे दुःख दूर करतात. 11. विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा. एका ठिकाणी विहीर कोरडी होती आणि त्यामुळे त्या परिसरात पाणी टंचाई होती. गजानन महाराजांनी त्या विहिरीतील जल निर्माण केले. हा चमत्कार त्यांच्या योगशक्तीचा प्रत्यक्ष पुरावा आहे. महाराजांच्या इच्छेने अशक्य गोष्टी शक्य होतात. भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते निसर्गांचेही रूप बदलू शकतात, हे ते दिसून येते. 12. मधमाशाचे डंक तुवा सहन सुखे केले देवा. म्हणजे एकदा गजानन महाराजांवर मधमाशांनी हल्ला केला. डंक झाल्यावरही त्यांनी त्रास किंवा राग व्यक्त केला नाही. उलट ते त्या अवस्थेत शांत राहिले. या प्रसंगातून महाराजांची सहनशक्ती, संयम आणि स्थितप्रज्ञता दिसून येते. ते संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी काम करणारे तपस्वी होते. त्यांना शारीरिक वेदना कोणतीही विकार उत्पन्न करत नाही. हे या घटनेतून स्पष्ट आपल्याला दिसून येते. नंबर 13. त्यांच्या काटे योगबले काढूनी सहजी दाखविले. म्हणजेच गजानन महाराजांनी त्यांच्या योगशक्तीने भक्ताच्या आयुष्यातील कठीण प्रसंग, त्रास आणि वेदना दूर केल्या. त्यांच्या चमत्काराने भक्तांना सुख आणि समाधान प्राप्त झाले. यातून त्यांचा तपस्वी आणि योगी स्वरूप स्पष्ट होते की जेव्हा ते भक्तांवर कृपा करतात तेव्हा त्यांच्या संकटांना सहज दूर करतात आणि भक्तांचे मनोबल वाढवतात. 14. कुस्ती हरीशी खेळूनी शक्ती दर्शन घडवून. म्हणजे गजानन महाराजांनी भगवान हरीच्या रूपाने कुस्ती खेळून आपली असाधारण शक्ती भक्तांना दाखवली. या कुस्तीमुळे भक्तांना त्यांच्या अद्वैत योगशक्तीचा प्रलय झाला. यामुळे भक्तांमध्ये विश्वास वाढला आणि त्यांच्या भक्तीमध्ये नवा जोश उत्पन्न झाला. 15. वेद मुनींनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला. गजानन महाराजांनी वेद शिकवून एक द्रविड ब्राह्मणही प्रभावित केला. या चमत्कारातून त्यांचा ज्ञानरूप परमात्मा असल्याचा प्रत्यय होतो. त्यांच्या शिक्षणामुळे भक्तांचे मन शुद्ध झाले आणि धार्मिक जीवनात प्रगती झाली. 16. जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती. गजानन महाराजांनी जळत्या पर्यकावर म्हणजे झाकणावर उभे राहून आपल्या भक्तांचे संरक्षण केले. यामुळे भक्तांमध्ये श्रद्धा आणि भक्तीची प्रचिती वाढली. हे त्यांचे अद्भुत भक्तिपरायण वर्तन आहे, ज्यातून भक्तांना असामान्य प्रेरणा मिळाली. 17. टाकळीकर हरिदासाचा अश्वशांत केला साचा. म्हणजे टाकळीकर हरिदास नावाच्या भक्ताचा अश्व म्हणजे घोडा अतिशय खडतळ होता. तो सहज शांत होत नव्हता. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने तो अश्व शांत झाला. हा अभंग महाराजांच्या अद्भुत शक्तीचा आणि भक्तांच्या जीवनावर परिवर्तनाचा सुंदर उलगडा करतो. 18. बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तीची जो होता. म्हणजे बाळकृष्ण नावाचा भक्त बाळापूरचा होता, जो अत्यंत समर्थ आणि भक्तिपूर्ण होता. गजानन महाराजांनी त्यांच्या भक्तीला मान्यता दिली आणि त्याला आशीर्वाद दिला. हा भक्ताच्या महत्त्वाच्या आणि श्रद्धेच्या बलावर प्रकाश टाकतो. 19. रामदास रूप त्याला दर्शन देऊनी तो शिविला.
गजानन महाराजांनी रामदास स्वामीच्या रूपाने भक्तांना दर्शन दिले आणि त्यांचे हृदय तृप्त केले. या अभंगातून दर्शविले आहे की महाराज भक्तांच्या भावना समजून त्याला विविध रूपातून प्रसन्न करतात, ज्यामुळे भक्तांच्या श्रद्धा वाढतात आणि ते आध्यात्मिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ होतात. 20. सुखलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता. म्हणजे सुखलाल नावाच्या भक्ताची गोमाता म्हणजे गाय फार मोठी आणि श्रीमंत होती. गजानन महाराजांच्या कृपेने ती गायी देखभाल करण्यास योग्य आणि फलदायी ठरले. महाराजांच्या आशीर्वादामुळे भक्तांचे संसार सुखकर होतो, हे अभंग यामध्ये दर्शवतो. 21. कृपा तुझी होताच क्षणी शांत झाली ती जननी. म्हणजे महाराजांच्या कृपेने कुठल्याही दुःखांचे ग्रस्त आई सुद्धा त्वरित शांत आणि समाधान प्राप्त करते. गजानन महाराजांची कृपा इतकी शक्तिशाली आहे की ती एका क्षणात दुःख, वेदना आणि चिंता दूर करू शकते. या अभंगात त्यांच्या भक्तांवरील प्रेम आणि दया यांचे या अभंगातून दर्शन होते. 22. घुढे लक्ष्मण गो शेगावी येता व्याधी तू निरवी. म्हणजेच लक्ष्मण घुढे नावाच्या भक्ताला जेव्हा आजार आला तेव्हा गजानन महाराजांनी त्यांच्या आजाराला दूर केले. महाराजांच्या कृपेने भक्तांचे आरोग्य सुधारते आणि जीवनात आनंद येतो, हे यातून स्पष्ट होते. 23. दांभिकता परी तू त्याची तू न चालवूनी घे त्याची साची. म्हणजे एखाद्या भक्तांमध्ये दांभिकपणा असला तरी गजानन महाराज त्या भक्ताला दांभिकतेच्या वागण्यावर चालवत नाहीत, उलट त्याला योग्य मार्ग दाखवतात. महाराज भक्तांच्या दोषांना समजून त्यांना सुधारण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे भक्त अधिक चांगला आणि नम्र होतो. 24. भास्कर पाटील तव भक्त उद्धरला अशी तू त्वरित. म्हणजे भास्कर पाटील नावाचा भक्त संकटात सापडला होता. त्याला गजानन महाराजांनी त्वरित मदत केली आणि त्याचा उद्धार केला. महाराजांची कृपा वेगाने संकट दूर करते आणि भक्तांचे जीवन सुधारते, या अभंगातून लक्षात येते. 25. आज्ञातव शिरसावंत्य काकही मानती तुझं वैद्य. म्हणजेच जे भक्त महाराजांच्या आज्ञांचे पूर्ण पालन करतात आणि त्यांच्या मनातून आदर करतात तेच खरे भक्त मानले जाते. गजानन महाराजांच्या आदेशांचे मान करणं म्हणजेच भक्तांचं खरं रूप असणं. या अभंगात भक्तांच्या आज्ञापालनावर आणि श्रद्धेवर भर दिली आहे. 26. विहिरी माझी रक्षीयला देवा तू गणू जवर याला. म्हणजे एका भक्ताला ज्याला तापाचा आजार होता त्याला गजानन महाराजांनी त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने बरे केले. यामुळे भक्तांचे आशीर्वाद सुख आणि आरोग्य येते. महाराजांचे आशीर्वाद असणं म्हणजे भक्ताला संकटातून संरक्षण मिळेल. 27. पितांबर करवी लीला वठला आंबा पल्लवीला. म्हणजे गजानन महाराजांनी पिवळ्या रंगाचा पितांबर घालून आंबा आणि पल्लवी यांना केलेल्या कृपेचे वर्णन या अभंगात आहे. या लीलामधून महाराजांच्या दयाळूपणाची आणि भक्तावर प्रेमाची चावल दिसते. 28. सुबुद्धी देशी जोशाला माप करीतो दंडाला. देशी जोशी नावाच्या एका व्यक्तीने काही चूक केली होती, पण गजानन महाराजांनी त्याला माफ केले. हा अभंग महाराजांच्या क्षमाशीलतेचे आणि प्रेमाचे सुंदर उदाहरण आहे. भक्तांनी चूक केली तरी महाराज त्यांना स्वीकारत आणि सुधारण्याचा मार्ग दाखवतात. 29. सवडळ येथील गंगा भारती थुंकुनी वारली रक्तपिती. म्हणजे गंगा भारती नावाच्या व्यक्तीने काही वाईट गोष्टी केल्या होत्या, पण गजानन महाराजांच्या कृपेने त्याने स्वतःला बदलले आणि आपली वाईट सवय सोडली. या अभंगातून जीवनात सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते की कोणत्याही अवस्थेत बदलू होऊ शकतो. 30. पुंडलिकाचे गंडातर निष्ठा जाणून केले दूर. म्हणजे पुंडलिक नावाच्या भक्ताने काही अडचणी किंवा गंड विवाद अनुभवले होते, पण त्याने निष्ठेने गजानन महाराजांची सेवा केली. त्यांच्या भक्तीमुळे सारे गंड दूर झाले
हा अभंग भक्तांच्या सामर्थ्यावर आणि भक्तांच्या निष्ठेवर भर देतो. 31. ओंकारेश्वरी फुटली नौका, तारी नर्मदा क्षणात एका. म्हणजे नर्मदा नदीवर एका नौकेला अचानक फूट झाली, पण गजानन महाराजांच्या कृपेने ती एका क्षणात सुरक्षित पार पडली. यामुळे भक्तांना महाराजांच्या दिव्य शक्तीचा अनुभव होतो आणि त्यांचा विश्वास प्रगाढ होतो. संकटे असतानाही महाराजांच्या कृपेने सुरक्षा ही मिळते, हे या अभंगातून स्पष्ट होते. 32. माधव नाथा समवेत केले भोजन अदृष्ट. म्हणजे गजानन महाराजांनी माधवनाथांचं एकत्र जेवण केले, जे दैवी अनुभव होता आणि सामान्य लोकांना दिसले नाही. या अभंगातून दर्शविले आहे की महाराज देवदूतांसोबतही संवाद साधतात आणि त्यांच्या आध्यात्मिक स्तर अत्यंत उंच आहे. 33. लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुझी पाठविला. गजानन महाराजांनी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना प्रसाद आणि आशीर्वाद पाठवले. त्यामुळे टिळकांनी त्यांच्या कार्याला यश मिळवले. महाराजांच्या आशीर्वादामुळे सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्येच यश येते. 34. कवर सुताची कांदा भाकर बक्षिली सतू प्रेमा खातर. म्हणजे महाराजांनी कापसाच्या सुताच्या कडून बनवलेली कांद्याची भाकरी प्रेमाने खाल्ली. या अभंगातून महाराजांच्या साधेपणाचे आणि भक्तावरील प्रेमाचे दर्शन होते. ते सर्वसामान्य वस्तूंना देखील उच्च महत्त्व देतात. 35. नग्न बैसुनी गाडीत लीला दाविली विपरीत. एका नग्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीने गाडीत रथात म्हणजे विरक्तपणे बसून महाराजांच्या लीला चमत्कार पाहिला. हा व भक्ताच्या निस्वार्थ भक्तीवर आणि महाराजांच्या अद्वैत दर्शनावर भर देतो. 36. बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावरती विरक्त भीती. बायजे नावाच्या भक्ताने गजानन महाराजांना अत्यंत दृढ भक्ती आणि विरक्तपणे दाखवले. अगदी पुंडलिकाच्या भक्ताप्रमाणे या अभंगात भक्तीच्या शुद्धतेचे आणि त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 37. बापूंना मनी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती. या अभंगात सांगितले आहे की ज्यांना विठ्ठल भक्ती मनापासून असते ते स्वतः विठ्ठलाची मूर्ती बनवतात. म्हणजेच भक्तीने पूर्ण झालेल्या व्यक्तीला आत्मा विठ्ठलसारखा पवित्र आणि समर्थ होतो. गजानन महाराज त्यांच्या भक्ती देखील तशीच होती, ज्यामुळे ते विठ्ठलाच्या रूपातही ओळखले जातात. 38. कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरीपासूनी वाचविला. म्हणजे कवठा गावचा एक वारकरी गंभीर आजाराने मरीपासून त्रस्त होता. गजानन महाराजांनी त्याला दयाळूपणे वाचवले. महाराजांच्या कृपेने भक्तांचे जीव आणि आरोग्य सुरक्षित राहते, या अभंगातून समजते. 39. वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे. वासुदेव या यतीने गजानन महाराजांना भेट दिली आणि त्यांच्याशी प्रेमभाव दर्शविला. यातील प्रेमाची खूण स्पष्टपणे जाणवते. महाराजांचे प्रेम आणि भक्तांचे प्रेम यांची परस्पर जोडणी या अभंगात दाखवली आहे. 40. उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार. एका हवालदाराचा स्वभाव खूप उद्धट होता, पण गजानन महाराजांच्या कृपेने त्याचा स्वभाव बदलला आणि त्यांच्या कुटुंबासह सुद्धा सुधारला. महाराजांच्या आशीर्वादाने लोकांचे वर्तन आणि जीवन धोरण बदलते, या अभंगातून स्पष्ट होते. 41. देहांताच्या नंतरही किती जण अनुभव येईल. गजानन महाराजांच्या देहावसानानंतरही अनेक लोकांना त्यांच्या चमत्कारिक अनुभवाची अनुभूती होते. म्हणजे महाराजांचा प्रभाव आणि कृपा मृत्यूनंतरही कायम राहते. भक्ताच्या मनात त्यांचा विश्वास असूनही तग धरून बसतो. 42. पडत्या मजुरा झेली येसे बघती जन आश्चर्य पडले. म्हणजे श्रम करीत असलेल्या मजुरांना गजानन महाराजांच्या कृपेने प्रचंड मदत झाली आणि ते पाहून इतर लोकही आश्चर्यचकित झाले. महाराजांचे चमत्कार लोकांच्या दैनंदिन जीवनातही दिसून येतात, ज्यामुळे त्यांचा गौरव वाढतो. 43. अंगावरती खांब पडे स्त्री वाचे आश्चर्य. गजानन महाराजांच्या चमत्कारामुळे लोकांच्या अंगावर खांब किंवा इतर काही आश्चर्यजनक गोष्टी घडत होत्या.
हे पाहून स्त्रिया आणि इतर लोक मोठ्या आश्चर्याने आणि श्रद्धेने त्यांचे दर्शन घेत होते. महाराजांच्या दिव्य शक्तीचा प्रभाव समाजात प्रचंड होता. 44. गजाननाच्या अवधूत लीला अनुभव येती आज मितीला. म्हणजे आजही गजानन महाराजांच्या अद्भुत चमत्कारांचा अनुभव भक्तांना होत आहे. त्यांच्या लीला अजूनही जिवंत आणि भक्तांमध्ये श्रद्धा वाढत आहे. हे अभंग महाराजांच्या चमत्कारी शक्तीचा शाश्वत दर्शन. 45. शरण जाऊनी गजानना दुःख तया ते करती कथा. म्हणजे जे लोक गजानन महाराजांना शरणात जातात त्यांचे दुःख आणि वेदना कमी होतात आणि त्यांच्या आयुष्यात सुख समाधान येते. महाराजांची शरणागती हे भक्तांच्या दुःख निवारण्याचे एक मोठं साधन आहे. 46. कृपा करीतो भक्ताशी धावूनी येतो वेगेसे. म्हणजे गजानन महाराजांनी त्यांच्या भक्तांवर नेहमीच कृपा केली आहे आणि जेव्हा भक्तांना संकट असते तेव्हा ते अत्यंत वेगाने आणि तत्परतेने त्यांच्या मदतीला धावून येतात. त्यांच्या कृपेचा वेग आणि प्रभाव अतुलनीय आहे. 47. गजाननाची बावनी नित्य असावी ध्यानी. गजानन महाराजांची ही बावनी म्हणजे 52 अभंगाची माळ नेहमी भक्तांच्या मनात असावी आणि ती त्यांच्या श्रद्धेची उंची वाढवते. महाराजांची भक्ती आणि त्यांचे गुण सदैव ध्यानात ठेवा अशी या अभंगातून सांगितले. 48. 52 गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने. म्हणजे या अभंगात सांगितले आहे की प्रत्येक गुरुवारी गजानन महाराजांची 52 अभंगाने नियमितपणे वाचन करा. भक्ती आणि श्रद्धा यांसह या अभंगाचा पठण केल्यास भक्तांना जीवनात सुख समाधान आणि सर्व प्रकारचे कल्याण प्राप्त होईल. 49. विघ्ने सारी पडती दूर सर्व सुखाचा येई पूर. गजानन महाराजांच्या कृपेने सर्व विघ्न आणि अडचणी दूर होतात आणि भक्तांच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी आणि आनंदाचा पूर येतो. महाराजांच्या आशीर्वादामुळे जीवनातील अडथळे कमी होतात आणि सर्व काही सुरळीत होते. 50. चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी. म्हणजे गजानन महाराजांच्या भक्तीमुळे सर्व चिंता भीती दूर होते. संकटाच्या काळातही भक्तांवर गजानन महाराजांची कृपा असल्याने ते सहजपणे त्या संकटांचा सामना करू शकतात. यामुळे मनाला शांती आणि धैर्य प्राप्त होते. 51. सदाचार रक्त सभ्यता फळ लावे बघता बघता. म्हणजे जो भक्त सदाचार आणि सद्भक्तीने परिपूर्ण असतात त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ झपाट्याने मिळते. म्हणजे चांगल्या कर्माचे आणि भक्तीने त्यांचे जीवन सुफल होते असे या अभंगातून सांगितले. 52. भक्त बोले जय बोला गजाननाची जय बोला. या शेवटच्या अभंगात भक्तांना प्रोत्साहन केले आहे की ते एकत्र येऊन गजानन महाराजांचा जय जयकार करा, त्यांच्या गौरवाचे स्तवन करा आणि भक्तीचा उत्सव साजरा करा, ज्यामुळे भक्तांमध्ये प्रेम आणि श्रद्धा वाढेल. गण गण गणात गण गण गणात होते.